मीराने नर्मदाला दाखवली तिची लायकी. दादासाहेबांनी घेतला मोठा निर्णय. दादासाहेबांचा निर्णय ऐकून नर्मदा कोमात. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे मीराचे काका पण घरी आलेले राहता मीराशी भेटायला. तेवढ्यात मीरा तिच्या काकांकरता पाणी घेऊन येते. तेवढ्यात तिकडून नर्मदाला ते काही सहन होत नाही. नर्मदा तो ग्लास घेते सरळ आणि फेकून देते. लगेच तिकडून अनन्या बोलू लागत असते, तुला काय अक्कल आहे का नाही? तो ग्लास फेकून का दिला? ते आपल्या घरातले पाहुणे, आपल्या पाहुण्यांसोबत असं वागायचं राहतं का? तुला काही संस्कार वळण आहे का नाही? तू कशी वागते बरं? तू माझ्यापेक्षा मोठी, उलट तू चांगलं वागितलं पाहिजे आणि मला तुला हे सांगावं लागते. मला या गोष्टीची खूप लाज वाटते. तू किती चुकीची बरं. हे ऐकून त्या नर्मदाला ते एकदम मोठा धक्का लागतो. नर्मदा बोलते, तू लहान आहे, तू अजिबातच भदे भदे बोलू नको. दादासाहेब पण बोलू लागत असता, तू खरंच खूप चुकीची वागली, तुला काही अक्कल नाहीये. ते ऐकून त्या नर्मदाला ते एकदम मोठा धक्का लागतो. तिला एकदम मोठा शॉक लागतो. हेच नर्मदा म्हणू लागत असते, हे काही एक आपल्या घरातले पाहुणे नाही, कसे वागतात बरं? आता ही मीरा घरात आपल्या लग्न करून आली, ती आपल्या घरामध्ये घुसली, ती आपल्या घरामध्ये नोकर होती. ती आता या घरातली सून व्हायचा प्रयत्न करते. ती सून व्हायचा प्रयत्न काय, ती सून आपल्या घरातली झालीच. हळूहळू करते तिच्या घरच्यांना पण बोलवून घेते. तिचे घरचे सगळे आपल्या घरामध्ये राहतील. मग काय होईल बरं? आपल्यालाच घराच्या बाहेर ती एक वेळेस हाकलून देईल. सगळ्यांना ती घरी घेऊन आली. त्यांना काय अक्कल आहे का नाही? या सगळ्या लोकांना आडानी ते खेड्यातल्या लोकांना इथून घेऊन आली ती. चला सगळे चालते व्हा बरं, असं म्हणून नर्मदा पण त्या सगळ्या लोकांना हाकलू लागत असते. ती मीराला पण घाडून पाडून बोलू लागत असते. तेवढा श्रद्धा बोलते, माझ्या ताईला अजिबातच बोलायचं नाही. नालायक बाई, नीच बाई ती तू आहे. माझ्या ताईला अजिबातच काही बोलायचं नाही. ते ऐकून त्या नर्मदाला एकदम शॉक लागतो. नर्मदा बोलते, का ग कार्टे, तुझी एवढी हिंमत झाली का? मीचा कानच पिळते. असं म्हणून ती तिचा कान पिळ्यापुढे येते. आता प्रेक्षकांनो, पहिल्यांदाच मीरा एकदम रुद्र रूप धारण करणारे. मीरा डायरेक्ट तिच्या पुढे जाते आणि म्हणते, सरळ चालते व्हायचं. तशी पुढे आली ना तशीच मागे व्हायची. जर का माझ्या बहिणीला हात जरी लावला ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच राहणार नाही. सरळ मागे होतो. तुला काय वाटलं बरं मी ऐकून घेईल? असं म्हणून मीरा पहिल्यांदाच त्या नर्मदाचा बोलती बंद करते, तिचं थोबाड बंद करते. ते ऐकून तर सगळ्यांना एकदम मोठा धक्का लागतो. दादासाहेबांना एकदम आनंद झालेला राहतो. सगळेजण एकदम खुश झालेले राहतात. तेवढा विचार करते, ही एक बिंडो बाई सगळ्यांसमोर काही न बोलणारी अचानकच अशी का वागायला लागली बरं? लग्नाच्या वेळेस पण येऊन सगळ्यांसमोर तिने सांगितलं, आता पण ती असं वागते, असं ती अचानकच वागते कसं काय बरं? हिला एकदम मोठा धक्का लागलेला राहतो. असं काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही बघण्यामध्ये उत्साह आहात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुला जपणार ह्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.